मित्रांनो, आज मी तुम्हाला सोयाबीन पिकामध्ये अधिक फुटवा होण्यासाठी त्याच पद्धतीनं भरपूर फुलांची संख्या वाढवण्यासाठी तसेच योग्य पद्धतीनं सेटिंग होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रमुख 6 संजीवकांबद्दल, वाढरोधक औषधांबद्दल, त्याच पद्धतीनं वनस्पतीची वाढ नियमन करणाऱ्या औषधांबद्दल महत्वपूर्ण माहिती सांगणार आहे. तर याच्यामध्ये पहिलं जे संजीवक आहे ते आहे 6P. तर याचा वापर आपण योग्य पद्धतीनं वाढ, फुटवा तसेच अधिक फुलधारणा होण्यासाठी पिकामध्ये करू शकतो. दुसरा आहे पॅक्लोब्युटाझोल. तर वाढ रोधन करण्यासाठी त्याच पद्धतीनं सोयाबीन पिकामध्ये अधिक फुलधारणा करण्यासाठी आपण पॅक्लोब्युटाझोलचा वापर करू शकतो. शेतकरी मित्रांनो, तिसरं जे आहे ते आहे होमोब्राशनाइड. चौथा आहे नायट्रोबेन्झिन. नायट्रोबेन्झिनचा वापर देखील आपण सोयाबीन पिकामध्ये अधिक फुलधारणा करण्यासाठी आपण करू शकतो. 5वा आहे ट्रायकोन्टेनॉल. तर या औषधाचा देखील आपण कधी फुलधारणा होण्यासाठी, योग्य पद्धतीनं फुटवा होण्यासाठी, सेटिंगसाठी करू शकतो. आणि शेवटचा आणि 6वं जे आहे ते आहे क्लोरमेक्वाट क्लोराईड. तर या वाढरोधक औषधाचा देखील वापर आपण अधिक होणारी शाखीय वाढ थांबवून त्याच पद्धतीनं अधिक फुलधारणा होण्यासाठी करू शकतो. शेतकरी मित्रांनो, आज मी सांगितलेल्या सर्व औषधांचा वापर पीक वाढीच्या विविध अवस्थेनुसार तज्ञ व्यक्तींच्या सल्ल्यानेच आपल्याला करायचा आहे. त्याच पद्धतीनं या सर्व औषधांच्या माहितीचे व्हिडिओ डिटेल मध्ये पाहण्यासाठी चॅनलला आपल्याला फॉलो करायचा आहे. धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, आज मी तुम्हाला सोयाबीन पिकामध्ये अधिक फुटवा होण्यासाठी त्याच पद्धतीनं भरपूर फुलांची संख्या वाढवण्यासाठी तसेच योग्य पद्धतीनं सेटिंग होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रमुख 6 संजीवकांबद्दल, वाढरोधक औषधांबद्दल, त्याच पद्धतीनं वनस्पतीची वाढ नियमन करणाऱ्या औषधांबद्दल महत्वपूर्ण माहिती सांगणार आहे. तर याच्यामध्ये पहिलं जे संजीवक आहे ते आहे 6P. तर याचा वापर आपण योग्य पद्धतीनं वाढ, फुटवा तसेच अधिक फुलधारणा होण्यासाठी पिकामध्ये करू शकतो. दुसरा आहे पॅक्लोब्युटाझोल. तर वाढ रोधन करण्यासाठी त्याच पद्धतीनं सोयाबीन पिकामध्ये अधिक फुलधारणा